नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझं प्रफुल्लता या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत साऊथ इंडियन हॉटेलमध्ये मिळणारी ओल्या नारळाची चविष्ट चटणी. ही चटणी खायला खूप टेस्टी वाटते, बनवायला खूप सोपी आहे आणि ही चटणी तुम्हाला इडली, डोसा, उत्तपम, सांबार वडा यासोबत दिल्या जाते आणि तुम्ही ही घरच्या घरी बनवू शकता. तर चला ही चटणी कशी बनवायची बघूया. इथे आपल्याला चटणी करता काही साहित्य लागणार आहे. ओला नारळ घेतला आहे, याची काप करून घ्यायची आपल्याला. डाळिंब घेतला आहे, 2 लसूणच्या कळ्या घेतल्या आहे, मिरची तुमच्या आवडीनुसार. यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता. मी या नारळाचे काप करून घेते बारीक बारीक. इथे बघू शकता तुम्ही, आपण नारळाचे बारीक बारीक काप करून घेतले आहे. मिरचीचे पण तुकडे करून घेतले आहे. याला आपल्याला आता तेलावर थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे याच्यामधला कच्चेपणा दूर होतो. इथे बघू शकता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला किंचित तेल घालून घ्यायचं आहे. इथे मी किंचित तेल घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मिरची आहे, आपण याचे तुकडे करून घेतले आहे. त्या मिरची यामध्ये आपल्याला हलक्याशा फ्राय करून घ्यायचे आहे 2-3 मिनटंच. आणि याचे तुकडे करूनच करायचे आहे, कारण की हे मग उडतात, त्याच्यामुळे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहे. थोडंसं असं 2-3 मिनटं परतल्याने यामधला कच्चेपणा दूर होतो. मी असं छान परतून घेते 2-3 मिनटं. तुम्ही इथे बघू शकता आपल्या मिरच्या छान झालेल्या आहे, अशा छान फ्राय करून घेतले आहे. यामध्ये मी लसूणसुद्धा टाकून दिला आहे. याला जास्त फ्राय करायचं नाही, 1 मिनटच. आता याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. मी गॅस बंद केलेली आहे. इथे बघू शकता आपण मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ओलं नारळाचे काप घालून घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला डाळिंब घालून घ्यायचं आहे आणि इथे साखर घालून घ्यायची आहे चवीकरता. याने आपल्या चटणीला खूप छान चव येते. आणि चवीकरता मीठ घालून घ्यायचं आहे. आता इथे आपण तळलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे. या मिरच्या पूर्णपणे थंड झालेल्या आहे. आता याला आपल्याला किंचित पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे चटणीचं. इथे मी पाणी घालत आहे थोडंसं. आणि इथे आपल्याला आंबटपणासाठी एक तर तुम्ही दही घालू शकता. इथे मी दही घालत आहे, किंवा तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ हे सुद्धा घालू शकता. याने पण छान चटपटीत चव येते आपल्या चटणीला. आता याला आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे. मी छान बारीक वाटून घेते. इथे बघू शकता तुम्ही, मी चटणी छान बारीक वाटून घेतलेली आहे. इथे आपल्याला तडका द्यायचा आहे चटणीला. मी गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आधी. मी गॅस बंद केलेला आहे. यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. जिरं घालून घ्यायचं आहे. आपलं जिरं मोहरी झाल्यावर आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ताही झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला या लाल सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे आणि याला 2 मिनटं छान होऊ द्यायचं आहे. आणि हा तडका आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे चटणीमध्ये. या चटणीमध्ये आपल्याला हा तडका घालून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे. तर अशा तऱ्हेने आपली ही कोकोनट चटणी तयार झाली आहे नारळाची. तुम्ही हे इडली डोसासोबत खाऊ शकता. अशा तऱ्हेने तयार झालेली आपली इडली डोशासोबत खाल्ली जाणारी ओल्या नारळाची चटणी.